बातमी कोल्हापुरातून आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत। विजय संकल्प यात्रेनिमित्त मुख्यमंत्री कोल्हापूरचा दौरा करतात। इचलकरंजी इथं विजय संकल्प यात्रेचा रोड शो सुद्धा आयोजित करण्यात आलाय। त्यामुळे आता इचलकरंजी महानगरपालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे। विजय संकल्प यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अमरसिंह पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। अमरसिंह, या सगळ्या या दौऱ्याची नेमकी दिशा कशी असणार आहे? कोणकोणत्या या सगळ्या मार्गांवरून ही प्रचार रॅली निघू शकते? कोल्हापुरामध्ये भाजपला नगरपालिकेमध्ये चांगलं यश मिळवून देण्यात आमदार राहुल आवाडे यांचं मोठं यश आहे। त्यामुळे त्यांच्या इथली स्थानिक स्वराज्य संस्था असणारी इचलकरंजी आणि त्यांचा स्थानिक असणाऱ्या ठिकाणी इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आज विजय संकल्प म्हणजे यात्रा सुरुवात करण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत। सकाळी विजय संकल्प यात्रा दुपारी 2 ते 2:30 दरम्यान सुरुवात होईल। त्यांचा रोड शो होणार आहे। मुख्य मार्गावरून शाहूपुतळा असेल, शिवतीर्थ असेल, शंभूतीर्थ असेल, गांधीपुतळा असेल, अशा मुख्य मार्गावरून यांचा 2 ते 2:30 दरम्यान यांचा रोड शो सुरू होणार आहे। त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ही कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। ते ही विजय संकल्प यात्रेची सभा घेत आहेत कोल्हापूरमध्ये। या ठिकाणी महायुतीचा विजयाचा आणि कोणकोणते नेते अमरसिंह यामध्ये उपस्थित असतील या रोड शो मध्ये? आज इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत आणि रवींद्र चव्हाण हे कोल्हापूर शहरामध्ये असणार आहेत। इचलकरंजीमध्ये देवेंद्र फडणवीस त्यांच्याबरोबर आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, याचबरोबर भाजपचे प्रमुख कार्यकर्त्यांनी नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। कोल्हापूर आणि इचलकरंजी हे महापालिकामध्ये भाजपनं आता आपलं लक्ष केंद्रित केलं आहे आणि महायुतीला कोणत्याही परिस्थितीत यश मिळावे यासाठी प्रयत्न आहे। कारण सगळ्यात जास्त यश हे इचलकरंजी मतदारसंघातील हुपरी असेल किंवा बाकीच्या नगरपालिका असेल यामध्ये भाजपला यश मिळालं होतं। त्याप्रमाणे आता इचलकरंजी महापालिकेतील यश मिळावे यासाठी राहुल आवाडे यांना ताकद देण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः येत आहेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद अमरसिंह, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।